National income. Next chapter is national income. National income of a country is the total income generated by the residents of the country in its economic territory in a particular period of time. Okay, this definition of national income is very generic and not in a strict sense of economics. The growth of national income helps to know the progress of the country. This chapter covers the methods of measuring national income, measures of national income, and its estimates in India. National income methods and measures. There are various estimates of national income. Each estimate helps in measuring the income from a different perspective. Before learning these methods, it is important to understand the flow of income among various players who take part and contribute to the national income. Okay, so for learning this method, it is important to understand the flow of income among players. Okay, there are four players, namely कोण कोण असतात players, individuals or household, okay, business firms or investors, government and foreign national. कोण कोण आहेत individual or household, business firms or investors, government and foreign national. For the sake of simplicity we shall consider only first and second. आपल्याला फक्त फर्स्ट आणि सेकंड हेच फक्त कन्सिडर करायचे आहे. फिगर 2.1 म्हणजे ही जी फिगर आहे ह्याच्यामध्ये बघा ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ फ्लो ऑफ इन्कम दाखवलेला आहे. शोज अ सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम बिटवीन हाऊस होल्ड्स अँड बिझनेस फर्म. द अप्पर पार्ट म्हणजे हा काय दाखवतो आपल्याला सप्लाय साईड ऑफ द इकॉनॉमी आणि लोअर पार्ट म्हणजे हा काय दाखवतो तुमचं तर डिमांड साईड ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे ह्या बिझनेस फर्म आहेत ज्या आपल्याला गुड्स अँड सर्व्हिसेस सप्लाय करतात आणि ह्या आहेत कन्झ्युमर्स म्हणजे हे काय करतात डिमांड करतात गुड्स आणि सर्व्हिसेसची. इन द अप्पर पार्ट हाऊस होल्ड सप्लाय फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. कुठले कुठले आहेत फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन? लेबर, लँड, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर टू बिझनेस फर्म्स टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस. इन रिटर्न म्हणजे हाऊस होल्ड हे बिझनेस फर्मला काय करतं प्रोव्हाइड करतं आणि इन रिटर्न बिझनेस फर्म काय देतात तर लेबरना देतात वेजेस, लँडला देतात रेंट, कॅपिटलवर इंटरेस्ट आणि एंटरप्रेन्योरला प्रॉफिट. हे बिझनेस फर्म प्रोव्हाइड करतात. आता यानंतर द वेज, रेंट, इंटरेस्ट अँड सो प्रॉफिट आर एक्सपेंडिचर टू द बिझनेस फर्म. हे बिझनेस फर्मचं काय आहे एक्सपेंडिचर आहे. ओके, सो वन्स इन्कम इज अनादर्स एक्सपेंडिचर. म्हणजे हा हाऊसहोल्डचा हा आहे इन्कम आणि हा बिझनेस फर्मचा आहे एक्सपेंडिचर. सो वन्स इन्कम इज अनादर्स एक्सपेंडिचर, hence it is evident that the expenditure of one player and the income of another player are equal. So national income can be calculated by compiling income of all or expenditure of all. National income जो आहे it can be calculated by compiling income of all or expenditure of all. This calculation of national income by compiling income of household is called income method. म्हणजे काय होतं एकतर तुम्ही सगळ्यांचा एक्सपेंडिचर किंवा सगळ्यांचा इन्कम जर मेजर केला तर त्यातून तुम्हाला हाऊस होल्ड नॅशनल इन्कम भेटतो. सो ही आहे इन्कम मेथड. पुढचा पार्ट आहे द बॉटम ऑफ द फिगर शोज द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट आर प्रोड्यूस्ड बाय बिझनेस फर्म्स. ओके, गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत तुमच्या बिझनेस फर्मने हाऊस होल्डला दिलेल्या. यामध्ये काय आहे पुढे and demanded by the people. For the flow of goods and services produced and supplied by the business firm, household pay money. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसला काय होतं हाऊसहोल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचरच्या माध्यमातून पैसे देतं. ओके, त्याच्यामुळे हिअर द व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड is equal to the expenditure incurred by the household on purchase of those goods and सर्व्हिसेस बोथ आर इक्वल. त्यामुळं गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केलेल्या किंवा त्याच्यासाठी हाऊस होल्डने दिलेला कन्झम्पशन ह्या सेमच आहेत. त्यामुळं
So the national income can be calculated by calculating the total value of goods and services or by compiling the total expenditure incurred by people. So दुसऱ्या मेथड कुठले कुठले येणार होता, प्रोडक्शन मेथड किंवा आउटपुट मेथड किंवा प्रोडक्शन मेथड किंवा व्हॅल्यू ॲडेड मेथड असं सुद्धा त्याला म्हणतात. आणि दुसरी मेथड त्याला काय म्हणतात, कन्झम्पशन मेथड किंवा एक्सपेंडिचर मेथड असंही त्याला म्हटलं जातं. त्यामुळे मेथड्स ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम आता कुठल्या कुठल्या आल्या, प्रोडक्ट किंवा आउटपुट किंवा प्रोडक्शन मेथड किंवा व्हॅल्यू ॲडेड मेथड. दुसरी मेथड आहे इन्कम मेथड. तिसरी आहे एक्सपेंडिचर किंवा कन्झम्पशन मेथड. अशा पद्धतीनं ह्या 3 मेथड आहेत. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया introduced a new series of national income estimation in June 2025, guided by the recommendation of the International Guidelines on the Subject System of National Accounts 2008. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन जे आहे तर त्यांनी जानेवारी 2015 मध्ये रिकमेंडेशन दिले, म्हणजे नवीन सिरीज ऑफ नॅशनल इन्कम त्यांनी आणलेली आहे. त्यामुळे त्याला न्यू सिरीज असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या कुणाच्या रिकमेंडेशनवरून आणले ही नवीन सिरीज, इंटरनॅशनल गाईडलाईन ऑन द सब्जेक्ट सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स ह्याच्या माध्यमात. पुढे ॲज मेन्शन अर्लियर देर आर व्हेरियस मेजर्स ऑफ नॅशनल इन्कम. कुठले कुठले मेजर्स आहेत नॅशनल इन्कमचे, दे आर सिमिलर टू वन अनदर अँड शोन इन द फिगर. Before knowing about GDP and other measures of national income, it is essential to know about 2 other measures, GVA at basic price and GVA at factor cost. या गोष्टी आपण पहिल्यांदा बघूया. GVA stands for gross value added असं त्याला म्हटलं जातं. GVA at basic prices is also called GVA at producers price. याला म्हणतो आपण प्रोड्युसर्स प्राईस असं सुद्धा याला म्हटलं जातं. The term basic price is the alternate term to describe the producer's price. म्हणजे दोन्ही सेम आहेत का, बेसिक प्राईस म्हणजे पण आणि प्रोड्युसर्स प्राईस दोन्ही सेम आहेत. इट इज डिफरंट फ्रॉम मार्केट प्राईस टू बायर्स प्राईस. ह्याला मार्केट प्राईस किंवा बायर्स प्राईस ह्या दोन्हीही गोष्टी अजून वेगळ्या आहेत. द प्रोड्युसर्स प्राईस इज इक्वल टू प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट ग्रॉस व्हॅल्यू ॲडेडमध्ये असते, त्याला GVA ॲट बेसिक प्राईस असं म्हटलं जातं. The buyer's price is over and above producer's price include the product taxes and less product subsidies. बघा आता लक्षात घ्या, बायर्स प्राईजमध्ये काय येणार तुमचं, प्रोड्युसर्स प्राईज म्हणजे बेसिक प्राईज. त्यामध्ये आपण काय करणार, प्रोडक्टवर टॅक्स बनतात, फायनल प्रोडक्ट बसल्यावर त्याच्यावर टॅक्स बसतात, त्या टॅक्स ॲड करणार आणि सबसिडीज मिळतात काही काही बनवायला, तर त्या सबसिडीज आपण काय करणार त्यातून कमी करणार आहे. The GVA is arrived from the output of 11 industries. That is important. 11 industries. त्या 11 इंडस्ट्रीज कुठल्या कुठल्या आहेत आपण बघूया पुढे जाऊन. The output consists of input material and services which is called intermediate consumption. आउटपुटमध्ये काय असतं, पहिला एकतर इंटरमिजिएट कन्झम्पशन म्हणजे उदाहरणार्थ काय की एखादं प्रोडक्ट बनवायला रॉ मटेरियल आणलं जातं, तर ते रॉ मटेरियलची कॉस्ट ही इंटरमिजिएट कन्झम्पशन झालं, किंवा ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट असेल तर रॉ मटेरियलची, तर फायनल प्रोडक्टमध्ये ती ट्रान्सपोर्टेशनची कॉस्टसुद्धा ॲड होणार. द व्हॅल्यू ॲडिशन मेड टू इनपुट मटेरियल अँड सर्व्हिसेस टू ब्रिंग इट ॲज फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, पुढे आउटपुटमध्ये काय येतं मग तुमचं, इनपुट मटेरियल प्लस सर्व्हिसेस अँड व्हॅल्यू ॲडेड. सो टू अराईव्ह ॲट ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड द इंटरमिजिएट कन्झम्पशन इज डिडक्टेड. इंटरमिजिएट कन्झम्पशन जे आहे तर ते डिडक्ट केलं जातं फ्रॉम आउटपुट व्हॅल्यू. ओके, त्यामुळे GVA इट इज फॉर्म्युलेट ॲज बिलो. GVA ॲट बेसिक प्राईस, व्हॅल्यू ॲडिशन बघतो आपण, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन काय आहे असते तर आउटपुट किती आहे तो मायनस इंटरमिजिएट कन्झम्पशन, म्हणजे हे झालं GVA ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. म्हणजे थोडक्यात त्याला आपण प्रॉफिट किंवा व्हॅल्यू ॲडिशन सुद्धा म्हणू शकतो, कारण की त्यामुळे काय भेटले, एकूण आउटपुट किती आहे, तो आउटपुट मिळवताना किती इंटरमिजिएट कन्झम्पशन झाले, ती ॲडिशनल व्हॅल्यू जी आहे तर ती तुमची आहे GVA ॲट बेसिक प्राईस. टेक ॲन एक्झाम्पल ऑफ व्हीट फ्लोअर. एक्झाम्पल ऑफ व्हीट फ्लोअर, इट इज मॅन्युफॅक्चर्ड इन इंडस्ट्रीज अँड इज फायनल प्रोडक्ट ऑफ दिस इंडस्ट्रीज. लेट अस टेक
the value of 1 kg wheat flour at basic price as 80. Value of 1 kg wheat flour at basic price at 80. तर 80 रुपये आहे, त्यामुळे 80 हा त्याला output. To manufacture the wheat flour, wheat and electricity are needed to be used as inputs. Okay. Wheat and electricity are output of other industries. Wheat is output of agricultural sector. Electricity is output of electricity, gas, water supply and other utility sector. They were already accounted as output of that sector. Hence, they are deducted from the output of manufacturing sector to arrive at value addition of manufacturing sector. Let us assign the value to the inputs. Input value of wheat 20. Input value of electricity म्हणजे 10 रुपयाची इलेक्ट्रिसिटी लागली, 20 रुपयाचं गहू लागलं. Let us calculate gross value added by wheat flour manufacturing industry. काय आहे ना, जी ॲट बेसिक प्राईस. आउटपुट किती आपला, आपण 80 धरला होता. इंटरमिडिएट कन्झम्पशनमध्ये काय आलं, गहू म्हणजे व्हीट आणि इलेक्ट्रिसिटी ते 30 रुपये. 80 वजा 30 हे काय झालं तुमचे 50 रुपयाची झाली व्हॅल्यू ॲडिशन. So the gross value added by the wheat flour manufacturing industry is equal to output of wheat manufacturing minus input of wheat flour manufacturing, that is 50. Gross value added by wheat flour manufacturing industry is 50. म्हणजे 50 रुपयाची व्हॅल्यू ती आहे, ती त्यांनी ॲड केलेली आहे. The value addition is done by entrepreneur or enterprise engaging employees and plant and machinery. The entrepreneur of enterprise, employees and plant and machinery are called factors of production. Factors of production मध्ये काय काय येतं, entrepreneur, employees, plant and machinery. The enterprise or entrepreneur employees need to be rewarded. तर त्यांना रिवॉर्ड देणं सुद्धा गरजेचं असतं. मग सॅलरीच्या माध्यमातून, बोनस, डिव्हिडंड, profit, etc. In addition to these factors of production, the service of government are being used for which the enterprise need to pay land revenue. बरोबर, आपल्याला काय काय सांगितलं पुढे, हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जेव्हा गव्हर्नमेंटचे असतात तेव्हा त्यांना आपल्याला लँड रेव्हेन्यू द्यायला लागतो, लायसन्स फी द्यायला लागते, अशा गोष्टीसुद्धा यामध्ये येतात. These payments to the government are to be made irrespective of the fact whether production is done or not. म्हणजे हे प्रोडक्शन झालं किंवा नाही झालं तरी तो लँड रेव्हेन्यू द्यायला लागणार, लायसन्सची फी द्यायला लागणार. द एक्सपेंडिचर आर कॉल्ड प्रोडक्शन टॅक्सेस. त्यामुळे हे गोष्टी यायला आपल्या प्रोडक्शन टॅक्समध्ये आलेल्या आहेत. प्रोडक्शन ॲट द सेम टाईम द एंटरप्राइज रिसीव प्रोडक्शन सबसिडी. पण प्रोडक्शन सबसिडीसुद्धा गव्हर्नमेंटकडून मिळते, त्यामुळे प्रोडक्शन सबसिडीमुळे काय होते, कॉस्ट आपली कमी होते. ओके, आता आपण मगाशी बघितलं होतं काय की 11 इंडस्ट्रीज ज्या आहेत, 11 इंडस्ट्रीज. ओके, आपण बघितलं होतं मगाशी की ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड जे आहे तर एक 11 इंडस्ट्रीजचा आउटपुट जो आहे तर ते आउटपुट मेजर केलेलं आहे. तर त्या इंडस्ट्री कुठल्या कुठल्या आहेत बघा. ओके, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री अँड फिशिंग, मायनिंग अँड क्वारी, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिसिटी, गॅस, water supply and other utility services, construction, trade, repair, hotels and restaurants, transport, storage, communication, service related to the broadcasting, real estate, ownership of dwelling and professional services, public administration and defense, financial services and other services. There is a difference between tax on product and tax on production. This is important. ओके, टॅक्स ऑन प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे, फायनल प्रोडक्ट जे आहे तर त्याच्यावर असणारा टॅक्सला आपण काय म्हणणार आहे, प्रोडक्ट टॅक्स. आणि प्रोडक्ट तयार करताना मधल्या काळात कुठला एक्साईज ड्युटी वगैरे अशा गोष्टी लागत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोडक्शन टॅक्स. बरोबर, सेल्स टॅक्स, एक्साईज ड्युटी एटसेट्रा. इट इज द टॅक्स इम्पोज्ड ॲज इट वॉज प्रोड्युस्ड अँड सोल्ड. Tax on the production refers to the tax imposed irrespective of production like license fee and land tax. ह्याच्या व्यतिरिक्त प्रोडक्शन टॅक्स असतात. प्रोडक्शन टॅक्सेस और सबसिडीज आर पेड और रिसिव्ड विथ रिलेशन टू प्रोडक्शन. ओके,
and are independent of the volume of actual production. हे इम्पॉर्टंट आहे. प्रोडक्शन टॅक्स जे आहे तर दे आर इंडिपेंडंट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ ॲक्च्युअल प्रोडक्शन. म्हणजे किती व्हॉल्यूम प्रोडक्शन करणार आहे ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. म्हणजे कुठले लँड रेव्हेन्यू. आता एक मोठी लँड आहे, त्याच्यावर तुम्ही समजा पोल्ट्री युनिट उभारलं तर तिथे कोणती कोंबड्या ठेवा, एक ठेवा किंवा 1000 ठेवा, लँड रेव्हेन्यू हा तेवढाच बसणार. स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन फी तीसुद्धा तेवढीच बसणार. टॅक्स ऑन प्रोफेशन हा सुद्धा तेवढाच बसणार आहे. हे दॅट इज प्रोडक्शन टॅक्सेस. प्रोडक्शन सबसिडीज कशा दिल्या जातात. रेल्वेला सबसिडी दिल्या जातात. इनपुट सबसिडीज टू फार्मरला सबसिडी दिल्या जातात. सबसिडीज टू विलेज अँड स्मॉल इंडस्ट्रीज. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सबसिडीज टू कॉर्पोरेशन्स अँड कोऑपरेटिव्ज. आता म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल्सवर सुद्धा सबसिडी दिली जाते, कारण की ते आपण ग्रीन एनर्जीकडे ट्रान्झिशन करतो. तर अशा झाल्या प्रोडक्शन सबसिडीज. पुढचं बघूया. द प्लांट अँड मशिनरी फॉल अंडर कॅटेगरी ऑफ कॅपिटल ॲसेट. प्लांट अँड मशिनरी हे काय कॅपिटल ॲसेट आहे. इट इज अंडरगोज वियर अँड टियर in the manufacturing process and it is a sort of consumption and it is called consumption of fixed capital. This is very important कारण याच्यावर प्रश्न बनलेला आहे. प्लांट आणि मशिनरी जे आहेत तर ते कॅपिटल ॲसेट आहेत. ओके, कॅपिटल ॲसेट. पण काय होतं पुढं की त्यांचं वियर अँड टियर पण होतं, त्यामुळे त्यांना कन्झम्पशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल म्हटलं जातं. कन्झम्पशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल. ओके. The reward to the employee, entrepreneur or enterprise and consumption of fixed capital is called factor cost. Okay. All these are expenditure to manufacture wheat flour. म्हणजे फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय असते तर एम्प्लॉईला दिलं रिवॉर्ड, कारण की त्या रिवॉर्डसाठी तर त्यानं ते काम केलं आहे बरोबर, किंवा आंतरप्रिनरला किंवा एंटरप्राईजला. त्यानंतर फिक्स कॅपिटलचं जे कन्झम्पशन झालं आहे, म्हणजे आता व्हीट फ्लोअर म्हणजे गव्हाचं जे पीठ आहे तयार करताना तिथलं मशिनरी वापरल्या व्हीट फ्लोअरची, त्याचं वियर अँड टियर ते खराब झालं तर ते सगळं. ऑल देज आर एक्सपेंडिचर टू द मॅन्युफॅक्चर ऑफ व्हीट फ्लोअर. ऑल देज ॲडेड टुगेदर इज द व्हॅल्यू ॲडिशन डन टू व्हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इट इज द ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड बाय व्हीट फ्लोअर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट बेसिक प्राईस फायनल म्हणजे त्याचं फॉर्म्युला काय होईल, कंपेन्सेशन ऑफ एम्प्लॉईला दिलेलं कंपेन्सेशन. त्यानंतर ऑपरेटिंग सरप्लस ऑर मिक्स्ड इन्कम, ऑपरेटिंग सरप्लस पण असेल. त्यानंतर कन्झम्पशन ऑफ फिक्स कॅपिटल बरोबर आपण मगाशी बघितलं, आणि प्रोडक्शन टॅक्सेस मायनस प्रोडक्शन सबसिडीज. द पेमेंट मेड टू द एम्प्लॉई ह्यांना काय म्हणतो आपण कंपेन्सेशन टू द एम्प्लॉई. द पेमेंट मेड टू एंटरप्राइज ह्याला काय म्हणतो आपण ऑपरेटिंग सरप्लस किंवा मिक्स्ड इन्कम. ह्या दोन टर्म महत्त्वाचे आहेत, ह्या आता आपण नंतर नोट डाऊन करून घेऊ. द मशिनरी ऑफ बिल्डिंग अंडरगोज वियर अँड टियर. ह्या सगळ्या डेफिनेशन UPSC प्रिलिमच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत. द मशिनरी अँड बिल्डिंग अंडरगो वियर अँड टियर विच लेड्स टू लॉस इन देअर व्हॅल्यू. इट कॉल्ड कन्झम्पशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल. ओके, याला आपण असं म्हणतो. प्रोडक्शन टॅक्सेस आर टेकन ॲज नेट प्रोडक्शन सबसिडीज. कंपेन्सेशन ऑफ एम्प्लॉय आपण हे बघू जरा फॅक्टर. कंपेन्सेशन ऑफ एम्प्लॉईज डिफाईन्ड ॲज द टोटल रिम्युनरेशन in cash or kind payable by an enterprise to an employee in return for work done by the latter. It is simply known as the wage and salary paid to workers and employees either in cash or in kind. An example for payment made in kind is agriculture produce given to agriculture laborers. आता ऑपरेटिंग सरप्लस और मिक्स्ड इन्कम ह्या गोष्टी बघू आपण काय आहे. ऑपरेटिंग सरप्लस और मिक्स्ड इन्कम इज अ मेजर ऑफ द सरप्लस accruing from the process of production before deducting any explicit or implicit interest charges, rent or other property income payable for the financial asset, land and other natural resources required to carry on the production. This is important. यात एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या. ऑपरेटिंग सरकम किंवा सरप्लस किंवा मिक्स्ड इन्कम जे आहे तर हे कुणाला मिळतं
आंतरप्रेन्युरियल म्हणजे व्यावसायिकाला मिळतं किंवा त्या फर्मला मिळतं. पण त्याच्यामध्ये काय, हा सरप्लस आहे प्रोडक्शन प्रोसेसमधून मिळालेला, पण कधी बिफोर डिडक्टिंग एनी एक्सप्लिसिट और इम्प्लिसिट इंटरेस्ट चार्ज, कुठलाही इंटरेस्ट देण्याच्या आधी किंवा रेंट देण्याच्या आधी किंवा अदर प्रॉपर्टी इन्कम पेएबल ऑन फायनान्शियल ॲसेट, फायनान्शियल ॲसेटवर काय पैसे द्यायचे असतील, ओके, तर ते लँड और अदर नॅचरल रिसोर्सेस रिक्वायर्ड टू कॅरी ऑन द प्रोडक्शन. कुठलाही एक पैसे देण्याच्या आधी प्रोसेसमधून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात तर त्या गोष्टींना काय म्हणतात, ऑपरेटिंग सरप्लस किंवा मिक्स्ड इन्कम. द सरप्लस इज अराइव्ड by deducting compensation to employee and production taxes, less production subsidies and consumption of fixed capital from gross value added. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, अशा प्रश्न येतात UPSC प्रिलिम्सला. The surplus so arrived in case of incorporated enterprise are called operating surplus. याला म्हणतात ऑपरेटिंग सरप्लस. द सरप्लस arrived in the case of unincorporated enterprise are called mixed income. आता हे इनकॉर्पोरेटेड एंटरप्राइज आणि अनइनकॉर्पोरेटेड एंटरप्राइज यातला आपण डिफरन्स बघितला पाहिजे. इनकॉर्पोरेटेड एंटरप्राइज ह्याचा अर्थ काय की एंटरप्राइज दॅट आर इस्टॅब्लिश्ड ॲज अ सेपरेट लिगल एंटिटी, ह्याला म्हणतात इनकॉर्पोरेटेड सेपरेट लिगल एंटिटी. आता ह्याचा अर्थ अजून बघूया आपण पुढे जाऊ. अ सेपरेट लिगल एंटिटी इज अन एंटिटी विच कॅन बी ट्रीटेड लाईक अ ह्युमन बिंग, म्हणजे ह्युमन बिंग माणसासारखं ट्रीट केलं जातं त्या व्यक्तीला, म्हणजे त्याच्यावर केस टाकली जाऊ शकते, त्याला डिव्हिडंड दिला जाऊ शकतो वगैरे अशा गोष्टी. म्हणजे उदाहरणार्थ युनियन कार्बाईडसारखी कंपनी जी आहे तर तिला एक सेपरेट लिगल एंटिटी म्हणून केलं होतं, म्हणजे जेव्हा भोपाळ गॅसची दुर्घटना घडली तेव्हा त्याच्यावर केस टाकता येऊ शकले. इट इज कॅपेबल ऑफ एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा येऊ शकते, किंवा ऑन फेल्युअर टू ऑफ इट्स कॉन्ट्रॅक्ट इट कॅन बी सूड इन कोर्ट, ती कॉन्ट्रॅक्ट करू शकते, किंवा कॉन्ट्रॅक्ट जर त्यांनी पाळलं नाही तर त्यांना कोर्टमध्ये घेता येतं. इट कॅन बॉरो फ्रॉम एनीबडी अँड इट हॅज टू रिपे, बॉरो पण करू शकते आणि रिपेसुद्धा करू शकते, पैसे घेऊ शकते, देऊ शकते. एक्झाम्पल्स ऑफ इनकॉर्पोरेटेड एंटरप्राइज आर कंपनीज अँड लायबिलिटी पार्टनरशिप रजिस्टर्ड अंडर द कंपनीज ॲक्ट, त्याच्या अंतर्गत स्थापन झालेल्यांना इनकॉर्पोरेटेड एंटरप्राइज असं म्हटलं जातं. इफ द लिगल एंटिटी इज नॉट एबल टू रिपे बॉरोड लोन्स, द इन्व्हेस्टर्स, जर त्यांनी लोन घ्यायला लिगल एंटिटीजनी जर म्हणजे त्यांच्या क्षमता नसेल तर इन्व्हेस्टर्स ऑर प्रमोटर्स ऑफ द लिगल एंटिटी आर नॉट रिस्पॉन्सिबल टू रिपे द लोन अवेल्ड बाय द कंपनी. ओके, त्यामुळं हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. जर लिगल एंटिटींना लोन देता आलं नाही, म्हणजे घेतलेलं लोन परतफेड करता आलं नाही, तर त्याचे इन्व्हेस्टर म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत किंवा प्रमोटर्स जे आहेत त्याचे, तर ते रिस्पॉन्सिबल नसतात लोन रिपे करायला. फॉर एक्झाम्पल, फॉर द डिफॉल्ट ऑफ किंगफिशर आर एअरलाइन्स, विजय मल्ल्या कॅन नॉट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल अनलेस इट इज प्रूव्हन दॅट he misused his position and misappropriated the borrowed funds. This is very important. ओके, असे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येतात. इवन द प्रमोटर्स अँड इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्टमेंट इट सेल्फ इज द लायबिलिटी ऑफ द कंपनी इट ओवेज टू इन्व्हेस्टर्स ऑर प्रमोटर्स. ओके, द कंपनी इज ऑल टुगेदर अ सेपरेट पर्सन फ्रॉम द इन्व्हेस्टर अँड promoters. The fixed asset and other assets created out of the investment are of legal entity and not of the investors or promoters. Unincorporated enterprise are enterprise that are not incorporated as a separate legal entity. त्यांची एंटिटी म्हणून अशी ओळख नाही, सेपरेट लिगल एंटिटी, किंवा थोडक्यात त्यांचे कंपनीज ॲक्टच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन झालेलं नाही. देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन द ओनर्स और इन्व्हेस्टर्स अँड द एंटिटीज, ह्याच्यामध्ये कुठलंही डिस्टिंक्शन नसतं. एक्झाम्पल्स ऑफ अनइनकॉर्पोरेटेड एंटिटीज आर प्रोप्रायटरशिप कन्सर्न, पार्टनरशिप फर्म्स. हे उदाहरणं महत्त्वाचे आहेत, म्हणजे एक्झामला आले तर ते इम्पॉर्टंट आहे. द प्रोप्रायटरशिप कन्सर्न कॅन नॉट एंटर इन टू एनी कॉन्ट्रॅक्ट, हे कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊ शकत नाही. दे कॅन नॉट बॉरो,
ते कर्ज घेऊ शकत नाहीत. एव्हरीथिंग शुड बी डन इन द नेम अँड बाय द ओनर ऑर इन्व्हेस्टर. म्हणजे छोटा फर्म जे असतात तर त्याचा ओनर आणि ते किंवा त्याचे इन्व्हेस्टर हे वेगवेगळे नसतात. सो दॅट इज अनइनकॉर्पोरेटेड एंटरप्राइज. ओके, पुढे द unincorporated enterprise are owned by household in which the owners and members of the same household may contribute unpaid labor inputs of similar kind to those that could be provided by the paid employees. ओके, म्हणजे फॅमिली बिझनेस वगैरे आहे जिथं पेड लेबर नसतं तर स्वतःच आपण करतो, घरचे मेंबर असतात इनपुट टाकतात, तर त्यांना अनइनकॉर्पोरेटेड एम्प्लॉयमध्ये एंटरप्राइजमध्ये आणलेलं आहे. द हाऊसहोल्ड डू नॉट चार्ज सेपरेटली फॉर द लेबर कॉन्ट्रीब्युटेड बाय देम फॉर देअर ओन एंटरप्राइज. दे टेक द एंटायर सरप्लस. त्यामुळे ते काय करतात की सगळा सरप्लस जो आहे तर ते स्वतः घेतात. द सरप्लस इज डिस्क्राइब्ड ॲज अ मिक्स इन्कम बिकॉज इट इज इम्प्लिसिटली कंटेन्स ॲन एलिमेंट ऑफ रिम्युनरेशन ऑर वर्क डन by the owner or other members of household that cannot be separately identified from the return of to the owners as an enterprise. In many cases, the element of remuneration may dominate the value of mixed income. म्हणजे आपण काय बघितलं की ऑपरेटिंग सरप्लस हे येतं एनकॉर्पोरेटेड लिगल एंटिटी किंवा एंटरप्राइजच्या बाबतीत, आणि मिक्स्ड इन्कम कोणाच्यामध्ये येतं तर ते येतं अनइनकॉर्पोरेटेड. कारण की अनइनकॉर्पोरेटेडमध्ये जे रिम्युनरेशन आहे तर ते कन्सिडर केलेलं नसतं, म्हणून त्याला मिक्स इन्कम असं म्हटलं जातं. इन प्रॅक्टिस ऑल अनइनकॉर्पोरेटेड एंटरप्राइज ओन बाय द हाऊसहोल्ड दॅट आर नॉट क्वाझी कॉर्पोरेशन्स आर डीम्ड टू हॅव मिक्स्ड इन्कम. Deemed to have mixed income except owner occupiers in their capacity as producers of housing services for final consumption, household leasing dwellings, and household employing paid domestic staff. In practice, all unincorporated enterprises owned by households that are not quasi-corporations are deemed to have mixed income, except owner-occupiers in their capacity as producers of housing services for own final consumption, household leasing dwellings, and household employing paid domestic staff. For owner-occupier and those leasing dwellings, all value added is operating surplus. Okay, for domestic staff, all the value added is compensation of employee unless any taxes or subsidies on production are payable or receivable to the output. Consumption of fixed capital. It is decline in the current value of the stock of fixed asset owned and used by the producer as a result of the physical deterioration, normal obsolescence or normal accidental damage. फिक्स्ड ॲसेट जे आहे तर त्याचं काय होतं, त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. कशामुळे? फिजिकल डिटोरिएशन किंवा नॉर्मल ऑब्सोलसन्स किंवा नॉर्मल ॲक्सिडेंटल डॅमेज त्याच्यामुळे होतं. द टर्म डेप्रिसिएशन इज ऑफन यूज इन प्लेस ऑफ कन्झम्पशन ऑफ फिक्स कॅपिटल बट इट इज अवॉइडेड इन SNA. म्हणजे जी आपली स्टँडर्ड जी स्केल होती त्यानुसार अवॉइड केलं गेलं डिप्रिसिएशन ही टर्म, त्याला कन्झम्पशन ऑफ फिक्स कॅपिटल असं नाव दिलं. किंवा because in commercial accounting the term depreciation is often used in context of writing off of historical cost, whereas in US SNA consumption of fixed capital is dependent on the current value of the assets. Historical गोष्टींसाठी डिप्रिसिएशन आणि करंटनुसार मग कन्झम्पशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल असं कन्सिडर केलेलं आहे. Writing off historic cost denotes that irrespective of the amount of physical deterioration, normal obsolescence
or normal accidental damage, reduction is made on certain percentage of the value of fixed asset from the original purchase cost. For example, if a machine was purchased for 1 lakh, writing off at historic cost would refer to reducing the 10,000s of the value of machinery every year to arrive at the year end value of the machinery. In S&A, consumption of fixed capital is arrived after deducting the current value of assets from the initial value of the asset. Consumption of fixed capital कधी येतं जेव्हा डिडक्ट केलं जातं करंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट फ्रॉम द इनिशियल व्हॅल्यू ऑफ द ॲसेट. म्हणजे मागच्या वर्षी घेतलेली समजा एक कार आहे तर त्याची व्हॅल्यू आणि आत्ता त्या कारची रिसेलची व्हॅल्यू ह्यातला डिफरन्स काय सांगतो आपल्याला कन्झम्पशन ऑफ फिक्स्ड कॅपिटल. The current value is estimated using various techniques available. Consumption of fixed capital म्हणजे काय आता इनिशियल व्हॅल्यू ऑफ ॲसेट हे सुद्धा त्यामध्ये त्यानं मायनस करंट व्हॅल्यू ऑफ द ॲसेट. इनिशियल व्हॅल्यू ऑफ ॲसेट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ ॲसेट ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर अँड करंट व्हॅल्यू ऑफ द ॲसेट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द ॲसेट ॲट द एंड ऑफ द इयर. आता आपण प्रोडक्शन टॅक्सेस हा पॉईंट एक बघूया. प्रोडक्शन टॅक्सेस are taken as a net production subsidies. Okay, that is production taxes minus production subsidies as expenditure on the account of production taxes comes down to the extent of production subsidies. It is taken as a production taxes less production subsidies. To put in formula gross value added is as follow. Let us assign value to the factors used for value addition to wheat and electricity to produce wheat flour. ओके, ज्याच्यामध्ये काय काय येतं फॉर एक्झाम्पल कंपेन्सेशन टू द एम्प्लॉई. आपण व्हीट फ्लोअर म्हणजे गव्हाचं जे पीठ बनवलं तर त्या पिठाच्या गिरणीच्या बाबतीत बघूया. कंपेन्सेशन टू द एम्प्लॉई 15 रुपये दिले. ऑपरेटिंग सरप्लस ऑर मिक्स इन्कम जो आहे तर तो 20 रुपये आहे. कन्झम्पशन ऑफ फिक्स कॅपिटल हा 10 रुपये आहे. प्रोडक्शन टॅक्सेस 10 रुपये. प्रोडक्शन सबसिडीज 5 रुपये. तर ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन किती होणार या सगळ्यांचे ॲडिशन होणार म्हणजे 15 रुपये प्लस 20 रुपये प्लस 10 रुपये हे झाले फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे. ओके, त्यानंतर त्यामध्ये प्रोडक्शन टॅक्सेस काय होणार ॲडिशन होणार. प्रोडक्शन सबसिडीज वजा होणार म्हणजे किती होणार ह्याचं आहे पूर्ण 15 आणि 20 35 आणि 50 35 आणि 20 55 वजा 5 50 हे झाले ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. ओके, तर पुढचा पार्ट बघूया आपण आता. GVA ॲट फॅक्टर कॉस्ट हा एक पॉईंट बघायचा आपण. मग अशी GVA ॲट बेसिक प्राईस हा बघितला. द व्हॅल्यू ऑफ ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन मेड एक्सक्लुडिंग द प्रोडक्शन टॅक्सेस लेस प्रोडक्शन सबसिडीज कॉल्ड GVA ॲट फॅक्टर कॉस्ट. GVA ॲट फॅक्टर कॉस्ट. GVA ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजे परत काय सांगतो आउटपुट मायनस इंटरमिजिएट कन्झम्पशन. ह्यामध्ये काय भेटला GVA ॲट बेसिक प्राईस मायनस प्रोडक्शन टॅक्सेस प्लस प्रोडक्शन सबसिडीज ही मिळाली आपली GVA ॲट फॅक्टर कॉस्ट. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो परत GVA ॲट फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू GVA ॲट बेसिक प्राईस मायनस प्रोडक्शन टॅक्सेस हे प्लस होईल माझ्या आत गेल्यावर प्लस प्रोडक्शन सबसिडीज. Here the value addition is comprised only of rewards to the factors of production which is called factor cost. म्हणजे फक्त फॅक्टर ऑफ प्रोडक्शन कुठले आहेत आपले लँड लेबर वगैरे ह्यांच्यावर आधारित जर काढली तर त्याला फॅक्टर कॉस्ट म्हणतात. मग त्याच्यावर लागलेला टॅक्स जर ॲड केला आणि सबसिडी मायनस केला तर आपल्याला काय म्हणतं बेसिक प्राईस म्हणजे प्रोडक्शन टॅक्सेस आणि प्रोडक्शन सबसिडी हे झाल्यानंतर जे मिळते ते आपल्याला बेसिक प्राईस वर असलेला GVA मिळतो. फ्रॉम द अबाउट डिस्कशन इट इज क्लिअर दॅट ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड इज स्ट्रिक्टली अ प्रोडक्शन मेजर डिफाईन्ड ओनली इन टर्म्स ऑफ आउटपुट अँड इंटरमिडिएट कन्झम्पशन. विथ द क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ द concept of GVA at factor cost and GVA at basic price,
we can move to the concept of GDP and other measures of national income. Gross domestic product. Gross domestic product at market price is equal to the sum of gross value added of all resident units plus those taxes less subsidies on product. म्हणजे काय म्हणाल त्याच्यामध्ये की सम ऑफ ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ऑफ ऑल रेसिडेंट युनिट. रेसिडेंट म्हणजे काय ते जॉग्राफिकल टर्म आहे रेसिडेंट. ओके, प्लस दोज टॅक्सेस लेस सबसिडीज ऑन द प्रोडक्ट्स. इट डिनोट्स ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड प्लस टॅक्स ऑन प्रोडक्ट less subsidies on the products. GDP at market price is called shortly GDP. GDP म्हणजे काय बघा आता परत एकदा फॉर्म्युलाच्या माध्यमातून. GDP म्हणजे काय GVA ॲट बेसिक प्राइसेस. ओके, GVA ॲट बेसिक प्राइसेस. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रोडक्ट टॅक्सेस इन्क्लुडिंग इम्पोर्ट ड्युटीज मायनस प्रोडक्ट सबसिडीज. इम्पोर्ट ड्युटीजसुद्धा ह्याच्यामध्ये येतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा GDP म्हणजे काय GVA ॲट बेसिक प्राइसेस प्लस नेट इनडायरेक्ट टॅक्स. नेट दॅट इज इम्पॉर्टंट. इनडायरेक्ट टॅक्स. प्रोडक्ट टॅक्सेस आर पेड अँड प्रोडक्ट सबसिडीज आर रिसिव्ड पर युनिट ऑफ प्रोडक्ट. ओके, मग अशी काय होतं प्रोडक्शन टॅक्सेस हे इररिस्पेक्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन होतं. इथं प्रोडक्ट टॅक्सेस काय आर पर युनिट ऑफ प्रोडक्ट असतात. फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट टॅक्सेस कुठले कुठले येतात तर एक्साइज ड्युटी, ओके, सेल्स टॅक्स, सर्विस टॅक्स, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ड्युटीज. ओके, प्रोडक्शन सबसिडीज कुठल्या कुठल्या येतात फूड, पेट्रोलियम, फर्टिलायझर सबसिडीज, इंटरेस्ट सबसिडीज गिवन टू फार्मर्स, हाऊसहोल्ड एट्सेट्रा. थ्रू बँक्स सबसिडीज फॉर प्रोव्हाइडिंग इन्शुरन्स टू हाऊसहोल्ड ॲट लोअर rates. Okay, it is necessary to have clear idea about resident units. Resident units म्हणजे काय the concept of residence in the SNA is not based on nationality or legal criteria. If an institutional unit has center of predominant economic interest in economic territory of a country, it is said to be a resident unit of that country. That is, when it engages for an extended period of 1 year or more in economic activities on its territory. Okay, institutional sectors. पुढचा पार्ट बघूया आपण. Institutional units having similar principal function, behavior and objectives are grouped together and called institutional sectors. Okay, institutional sectors म्हणजे काय बघूया आपण. सिमिलर प्रिन्सिपल फंक्शन्स असेल म्हणजे आपलं कुठलं की आयर्न इंडस्ट्री किंवा मेटल इंडस्ट्री म्हणजे काय सगळं मेटल रिलेटेड फंक्शन, प्रिन्सिपल फंक्शन त्यांचे सेम आहेत, त्यामुळे त्यांना एक इन्स्टिट्यूशनल सेक्टर असं म्हणणार. मग तसं बघूया. ॲज पर SNA देर आर 5 इन्स्टिट्यूशनल सेक्टर्स. दे आर एक्सप्लेन बिलो. एकतर नॉन फायनान्शियल कॉर्पोरेशन हे एक आलं. देज आर द इन्स्टिट्यूशनल युनिट्स दॅट आर principally engaged in the production of market goods and non-financial services. मार्केट गुडचं प्रोडक्शन किंवा नॉन फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये येतात. तर त्या फायनान्शियल कॉर्पोरेशन्स म्हणजे काय इन्स्टिट्यूशनल युनिट दॅट आर प्रिन्सिपली एंगेज्ड इन फायनान्शियल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग फायनान्शियल इंटरमिडिएशन. म्हणजे आता आपण काय म्हणू शकतो पॉलिसी बाजार. ओके, पॉलिसी बाजार. जनरल गव्हर्नमेंट कन्सिस्ट ऑफ institutional units that in addition to fulfilling their political responsibilities and their role of economic regulation produce services and possibly goods for individuals or collective consumption mainly on a non-market basis and redistribute income and wealth.